हॅलो डिअर फ्रेंड्स. आपण क्लास 6चं चॅप्टर नंबर 4 बघतोय, डायव्हर्सिटी इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. यापूर्वी जे काही ॲनिमलचं क्लासिफिकेशन होतं किंवा प्लांटचं क्लासिफिकेशन असेल तर याचे व्हिडिओही अपलोड केलेले आहेत, ते पण अवश्य बघा. ओके. आणि त्यानंतर आपण आज सुरुवात करणार आहोत एक्सरसाइज नंबर 4. ओके, चला. मॅच द फॉलोइंग करेक्टली, ज्यामध्ये आपल्याला ग्रुप ए आणि ग्रुप बी मॅच करण्यासाठी आपल्याला विचारलेलं आहे. ओके, ज्यामध्ये आपण सेंटरला आन्सर आपण लिहिणार आहोत. ओके, सेंटरला येणार आपले आन्सर. फर्स्ट वन विचारलंय ॲक्वॅटिक, बरोबर. सेकंड वन आहे लिव्हिंग इन अ मडी वेटलँड. थर्ड वन आहे अँफिबियन. फोर्थ वन आहे फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर. आणि या साईडला ग्रुप बी मध्ये आपल्याला देऊन ठेवलंय फ्रॉग, स्वॅन, वाईल्ड बफेलो अँड फिश. चला मग मॅच करताना सर्वात आधी जे काही ऑप्शन दिलेले असतात ते केअरफुली बघायचे, बरोबर. आणि त्यानंतरच मात्र की करेक्ट ऑप्शन जे असेल ते आपल्याला मॅचिंग मध्ये लिहायचंय. ओके, ॲक्वॅटिक मध्ये तुम्ही मला सांगा, जो काही फिश आहे तर हा कसा आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल येणार आहे. ॲक्वॅटिक म्हणजे काय, पाण्यामध्ये राहणारा. त्याचा अर्थ ऑप्शन नंबर असणार आहे सेकंड. तुम्ही वाटलं तर डायरेक्ट ऑप्शन नंबर पण लिहू शकतात, त्याचा आन्सर सकट, किंवा नुसतं आन्सर पण लिहिलं तरी सुद्धा चालेल. लिव्हिंग इन अ मडी वेटलँड. मडी वेटलँड मध्ये कोण लिव्ह करत असतो? यस सर, इथे वाईल्ड बफेलो दिलेला आहे. याचा अर्थ दलदल किंवा चिखलामध्ये राहणारा कोणाला राहायला आवडतं? यस, वाईल्ड बफेलोला. नेक्स्ट वन ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स मीन्स दोज ॲनिमल्स लिव्ह ऑन लँड अँड वॉटर आर कॉल्ड ॲज अ ॲम्फिबियन्स. जसं फ्रॉग असेल तर फ्रॉग काय झाला बरं, हा ॲम्फिबियन असणार आहे. ओके. फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर, वॉटरवरती फ्लोट करणारा कोणी बरं? स्वॅन. जो राजहंस पक्षी असतो तो काय करतो? वॉटरवरती फ्लोट करत असतो. ओके, मग अशा पद्धतीने आपल्याला सहज मॅच द पेअर आपण कम्प्लीट करू शकतो. ओके, नेक्स्ट वन फाइंड द ऑड वन आउट अँड गिव्ह रिझन. चला, आपल्याला काय करायचंय, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आता ते मला सर ऑड वन आउट म्हणजे काय, जर लक्षात घ्या. जर समजा माझ्याकडे मी आता काय घेतलं बरं, काही मार्कर्स आहेत. ओके, आणि त्यामध्ये मी एक डस्टर घेतला आणि तुम्हाला सांगितलं की याच्यातल्या ऑड वन आउट ओळखा, तर तुम्ही लगेच म्हणणार की सर हे 3 ऑब्जेक्ट सारखेच आहे, हा जरा वेगळाच आहे, या तिघांचं काम वेगळं आहे, याचं काम वेगळं आहे. याचा अर्थ ऑड वन आउट कोण आहे? डस्टर असणार आहे. तसं आपल्याला इथे काय असतात, 4 वर्ड दिलेले असतील, त्यातला एक वर्ड ऑड वन आउट आपल्याला ओळखायचा आहे. ओके, बघूया. चला बरं, मग इथे जर आपण बघितलं तर काऊ, हॉर्स, गोट, फिश यांच्यामध्ये ऑड वन जर बघितलं आपण तर काय दिसतंय आपल्याला? फिश. का बरं? तर काऊ, हॉर्स आणि गोट हे तिघीच्या तिघी टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत. टेरेस्ट्रियल म्हणजे काय? जमिनीवर राहणारे. आणि हा जो फिश आहे हा कसा आहे? ॲक्वॅटिक आहे, तो पाण्यात राहणारा असणार आहे. मग पाण्यातला आणि जमिनीवरच्या मध्ये काहीतरी फरक असेल की नाही, बरोबर. त्यामुळे फिश हा तिथून ऑड वन असणार आहे, तो आपल्याला बाजूला सेपरेट करायचा आहे. ओके, नेक्स्ट बघा, मँगो, पीपल, गोवा, कोरिएंडर. बघा इथे मँगो बघितला, पीपल बघितला, गोवा जर बघितला तर हे तिघीचे तिघी काय बरं मात्र ट्रीजचे एक्झाम्पल आहेत. पण कोरिएंडर बघितला म्हणजेच काय, जे काही कोथिंबीरचं झाड असतं एवढं एवढंच येत असतं, बरोबर. मग याचा अर्थ हे कशाचं एक्झाम्पल आहे? हर्बचं एक्झाम्पल असणार आहे, बरोबर. बाकी सर्व ट्रीज आणि एकटा हा काय हर्ब्स आहे, त्यामुळे आपल्या इथून ऑड वन कोण असेल? कोरिएंडर हा ऑड वन असणार आहे. पुढे बघा, कांगारो, चिता, कॉक्रोच, डियर. आता तुम्ही मला की सर कांगारो, चिता आणि डियर हे तर मोठे प्राणी आहेत. ओके, आणि ते मॅमल्स आहेत, पिलांना जन्म देतात. हो, हा मध्येच कॉक्रोच मात्र जो इन्सेक्ट आहे, कीटक आहे, हा कशाला आला असेल? बरोबर आहे, हा जो इन्सेक्ट आहे हा बाकी ॲनिमल पेक्षा वेगळा असणार आहे. ओके, देअरफॉर हिअर आन्सर इज अ कॉक्रोच. ओके, बाकी हे सर्व काय बरं मात्र साईज मध्ये बिग ॲनिमल आहेत किंवा ते मॅमल्स असणार आहेत. ओके, पुढे बघा, मूग, ज्वार, व्हीट, बाजरा. आता जर आपण जर बघितलं तर मूग असेल, ज्वार असेल, व्हीट किंवा बाजरा यांचं जर एक्झाम्पल आपण घेतलं
तर यामध्ये आपल्याला दिसतंय की हा मूग ऑडवन आहे. तुम्ही असं मूग का ऑडवन आहे? मग चला बरं जरा इमॅजिन करा. ज्वारच्या, वीटच्या आणि बाजऱ्याच्या, ज्वारी, गहू आणि बाजरीच्या आपण काय घेतल्यात बरं? बिया, सीड्स घेतल्यात आणि त्यांना जर इक्वली 2 पार्ट्स मध्ये जर डिवाइड करायचं ठरलं तर आपण त्यांना डिवाइड करू शकत नाही. याचा अर्थ हे सगळे कसे आहेत बरं? मोनोकॉट्स असणार आहेत आणि एकटा मूग कसा आहे बरं? हा डायकॉट असणार आहे. त्यामुळे मात्र ऑड वन कोण येणार आहे? ऑड वन येणार इथे मूग. क्वेश्चन नंबर 3, ट्रू और फॉल्स? फर्स्ट वन, हिना मेहंदी इज अ टाइप ऑफ श्रब. की मेहंदीचं जे झाड असतं, जे मेहंदीचे पानं लागत असतं त्याला, बरोबर? तर असं जे झाड असतं तर त्याची उंची आपण जर बघितली तर 1 मीटरपेक्षा जास्त येत असते. याचा अर्थ दिस इज एक्झाम्पल ऑफ श्रब. आणि जे हब्स असतात, छोटे छोटे गवत वगैरे जे असतात तर ते हब्स मध्ये येत असतात. याचा अर्थ इन आवर मेहंदी इज एक्झाम्पल ऑफ अ श्रब. दिस इज अ ट्रू. ओके. नेक्स्ट वन, ट्री विथ अ टॅप रूट कोलॅप्स इझिली इन अ लाईट स्टॉर्म. बघा ही जी आपल्याला डायग्राम दाखवली याच्यामध्ये जर आपण बघितलं टॅप रूट आणि सेकंडरी रूट्स पण इथे फॉर्म झाले दिसत आहेत. तर असे जे काही झाडं असतील ज्यांना टॅप रूट असतील तर ते कमी वाऱ्यामध्ये पण असंच पडून जाणार आहे का? नाही. दिस इज अ फॉल्स. त्यांची हे खोलवर गेलेली असतात, त्यामध्ये घट्ट जमिनीला धरून उभे राहत असतात. मँगो ट्रीज डू नॉट बिअर फ्लॉवर्स. बघा की आंब्याच्या झाडाला फुलं येत नाहीत. आंब्याचं झाड जर त्याला फळं जर येत असतील तर त्याला फुलं पण आलेच पाहिजे, फ्लॉवर्स पण येणारच आहे. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. पोलर बिअर लिव्ह इन द डेझर्ट. पोलर बिअर म्हटला तर हा थंड जागेवरचा कोल्ड रिजन मधला अॅनिमल आहे. ओके. तो डेझर्ट मध्ये राहू शकत नाही. देअरफॉर दिस इज ऑल्सो फॉल्स. सम स्पेसिस ऑफ स्नेक आर amphibians. बघा amphibians मीन्स those live on a land as well as water. जो असा प्राणी जमिनीवर राहतो किंवा पाण्यात राहतो त्याला म्हणतो आपण amphibians. ओके. स्नेक जर म्हटले तरी रेप्टाइल्स आहेत. रेप्टाइल्स म्हणजे काय? जमिनीवर सरपटत चालणारे आहेत. त्यामुळे स्नेक्स हे काय येणार आहेत? रेप्टाइल्स मध्ये येतील, ते amphibians मध्ये येणार नाही. देअरफॉर दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. ओके. मला तुम्ही सांगा आता इथे जर आपण बघितलं तर इझिली आपल्याला ट्रू फॉल्स लिहिता येतील. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 4, ऑब्झर्व द रिलेशन इन द फर्स्ट पेयर अँड द कम्प्लीट द सेकंड पेयर लिव्हिंग ऑन द ब्रांचेस ऑफ द ट्री. झाडाच्या बघा एक रिलेशन आपल्याला देऊन ठेवले, झाडाच्या फांदीवर राहणारा मंकी. ओके. लिव्हिंग अंडरग्राउंड, जमिनीमध्ये मात्र बीळ करून राहणारा कोण घेऊ शकतो? रॅट किंवा रॅबिट पण आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. नेक्स्ट वन, लिव्हिंग ऑन अ ड्राय लँड, कोरड्या जागेवर राहणारा हॉर्स. आणि लिव्हिंग इन अ केव्स कोण बरं? बघा जमिनीवर राहणारा घोडा आला, तर लिव्हिंग इन अ केव्स गुफेत राहणारा कोणाला? बॅट किंवा आपण टायगर लायनचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. ओके. चला आता पुढचा क्वेश्चन दिला, लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली. व्हॉट इन्फॉर्मेशन डू यू अंडरस्टँड अबाउट दीज प्लांट्स? नोट डाऊन ऑल द पॉइंट्स इन युअर नोटबुक. चला बरं मग आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करूया की काय दिलेलं आहे. की आता आपल्याला एक फर्स्ट प्लांट दिलाय आणि हा एक सेकंड प्लांट दिलाय. ओके. तर आपण डिफरन्स घेऊया दोघांमधला आणि तो नोट डाऊन बी करूया. ओके. जर मी इथे बघितलं तर आपल्याला काही फॉन्ट्सचा यूज करायचा आहे. जसं सर्वात आधी आपण म्हणणार आहोत बघा इथे बघूया रूट. त्यानंतर नेक्स्ट वन बघूया आपण स्टेम. त्यानंतर बघूया आपण जो काही लीफचा शेप असेल व्हेनिएशन. ओके. लीफ व्हेनिएशन, लीफ व्हेनिएशन. चला फर्स्ट जर प्लांट बघितला हाईट मध्ये जरा जास्त दिसतोय, ज्याला टॅप रूट आहेत, हार्ड असा स्टेम आहे, तर हा सिंपल वन आपण म्हणू शकतो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ अ ट्री. हा काय असला पाहिजे? एक ट्री असला पाहिजे. ओके. आणि दुसरं फायब्रस रूट आहे, एकदम सॉफ्ट असा मात्र स्टेम आहे, तर सारी गवतच आहे. हो.
तर तो असणार आहे मात्र काय, हब. ओके, अशा पद्धतीने आपल्याला घेता येईल ट्री आणि हब्स. आधीच आपण नोट डाऊन केलं. ओके, रूट बघा चला. ट्रीचे रूट कसे असतात, यस त्याच्यामध्ये येत असतात सर, टॅप रूट असतात, खोलवर गेलेले असतात जमिनीत, बरोबर आहे. आणि हब्स जर विचार केला आपण त्या गवताचा, तर आपल्याला दिसतंय की सर केसासारखे बारीक बारीक रूट आहेत, फायब्रस रूट आहेत, बरोबर. दिस इज अ फायब्रस रूट. ओके, नेक्स्ट वन, स्टेम जर म्हटला तर इथे आपल्याला एकदम हार्ड असा स्टेम दिसणार आहे, आणि नंतर ना उडी. मग आपण इथून या हार्ड अँड उडी स्टेम, आणि इकडे जर बघितलं आपण ग्रीन किंवा सॉफ्ट अँड ग्रीन फ्लेक्झिबल असा स्टेम असणार आहे. ओके, व्हेनेशन मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला बघायला भेटतायत इथे आहेत अशा प्रकारचे पानं आहेत ना झाडाला. ओके, हे जे पानं असतात असे, तर त्यांना काय म्हणतो आपण, दिस इज अ, बोला तुम्ही कुठल्या टाईपचं व्हेनेशन झालं हे जे असे लीफ येत असतात, बरोबर. तर असे जे लीफ असणार आहेत याला म्हणतो आपण, यस, रेटिक्युलेट व्हेनेशन. कुठलं व्हेनेशन आहेत, रेटिक्युलेट व्हेनेशन. ओके, आणि पुढे जर म्हटलं आपण हब साठी, तर तिथलं जर बघितलं आपण तर कसं दिसतंय, पॅरलल व्हेनेशन. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ट्री आणि हब्स. जर आपण जर समजा सीडचा जर विचार केला तर आपल्याला दिसतंय की या ज्या प्रॉपर्टी आहेत ट्रीच्या, तर या कोणाला मॅच होताना दिसत आहेत, यस, दिस इज अ डायकॉट अँड दिस इज अ मोनोकॉट. ओके, कशावरून ओळखणार आहोत आपण, या प्रॉपर्टीज वरनं, मोनोकॉट आणि डायकॉट. क्वेश्चन नंबर 6. Question number 6. Which characteristics would we consider to determine if a Holy-Basil plant is a tree, a shrub or a herbs? कि हॉलीबॅसिल हा प्लांट ट्री आहे का श्रब आहे का हर्ब्स आहे, हे आपल्याला ओळखायचंय. हॉलीबॅसिल जर म्हटला तर येत असतो तुलसी. ओके, तुलसी तुम्ही सर्वांनी बघितलेलीच आहे. त्यामध्ये त्याची हाईट असेल, स्टेम असेल किंवा ब्रांचेस असतील, तर या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचं. वी ऑब्झर्व द हाईट, next one stem and branches of a holybasil. First one, height of the plant is a short. बघा, जे तुळशी झाड असतं ते शॉर्ट येत असतं, म्हणजे उंचीने खूप कमी असतं, आणि जवळपास 1 मीटर पेक्षाही कमी किंवा त्याचा जवळपास ही उंची येत असते. स्टेम इज अ ग्रीन, सॉफ्ट अँड वीक. जो स्टेम असतो हॉलीबॅसिलचा तुम्ही जर ऑब्झर्व केला तर इथे आपल्याला दिसेल की एकदम ग्रीनिश कलरचा असतो, नंतर तो सॉफ्ट पण असतो. सहज असं जरी आपण त्याला जर बेंड केलं तर सहज तो बेंड होऊ शकतो, आणि नंतर तो वीक पण असतो. बेंड त्याला केल्यानंतर जास्त बेंड केला तर तो सहज लगेच ब्रेक पण होत असतो. ओके, ब्रांचेस आरायजेस फ्रॉम द नियर द बेस ऑफ द ट्रीज. आपण तिथे जर बघितलं तर जे काही ब्रांचेस असतात बरं, हे कशापासून आलेले असतात, बेस पासून. जे काही झाडाचा आपण म्हणूया जो बेस असणार आहे इथून आपल्याला जास्त मोस्टली ब्रांचेस बघायला भेटत असतात. ओके, नाव these all are the characteristics of the plant herbs. ही सगळी कॅरेक्टरिस्टिक्स कोणाचे आहेत, हर्बचे आहेत. सो हॉलीबॅसिल इज अ हर्ब. आपण म्हणूया हॉलीबॅसिल हा एक हर्ब्स असणार आहे. ओके, दिस इज नॉट अ ट्री और अ श्रब. क्वेश्चन नंबर 2. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द मोनोकॉट्स अँड द डायकॉटिलॉनस प्लांट्स. बघूया, आपल्याला मोनोकॉट्स आणि डायकॉट मधला डिफरन्स आपल्याला लिहायचा आहे. ओके, तर त्यासाठी मी 2 कॉलम करून घेतो. ठीक आहे, एका कॉलम मध्ये आपण घेणार आहोत बरं, यस, मोनोकॉट, आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आपण घेऊया डायकॉट. ओके, आणि दोघांची कॅरेक्टरिस्टिक्स आपण नोट डाऊन करूया. ओके, चला मी ते म्हणतोय, दिस इज अ मोनोकॉट प्लांट, दिस इज अ डायकॉट प्लांट्स. मोनोकॉटिलॉन प्लांट्स मध्ये आणि डायकॉटिलॉन प्लांट्स मध्ये आपण ज्यावेळेस बेसिक लेक्चर घेतलं त्यावेळेस त्याचे डिफरन्स बघितलेलेच आहेत. त्यातला फर्स्ट वन जर आपण म्हटला तर सर्वात आधी रूट पासून सुरुवात करूया. रूट्स जे असतात
तर मोनोकॉट्स मध्ये आपण बघितलं की कसे रूट असतात, फायब्रस रूट येत असतात. कसे रूट असतात, फायब्रस रूट्स. आणि तेच जर डायकॉटिलॉन मध्ये बघितलं आपण तर ते कशात असतात, टॅप रूट येत असतात. कसे असतील, टॅप रूट येणारे. नेक्स्ट वन, जर व्हेनिएशन बघितलं, लिफ व्हेनिएशन त्याला म्हणूया आपण बरं. लिफ व्हेनिएशन जर आपण बघितलं, लिफ व्हेनिएशन कसं असेल, ओके. लिफ व्हेनिएशन मध्ये आपल्याला बघायला भेटतं मोनोकॉटिलॉनचं जे काही लिप असतं तर ते बाजरा किंवा मकाचा अनाडोळा असं म्हणा. तर अशा पद्धतीने असतं, सेंटरला एक लिप येतं, मेन जे मिड वेन येत असते आणि बाकी सगळ्या पॅरलल वेन येत असतात, बरोबर. म्हणजेच याचा अर्थ इथे आपण घेत असतो पॅरलल व्हेनिएशन. पॅरलल व्हेनिएशन. आणि तेच जर समजा डायकॉट मध्ये बघितलं तर डायकॉटचं जे लिप असतं तर आपण ते बघितलं तर अशा पद्धतीने जर स्लिप येत असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या काय बघायला भेटत असतात, वेन्स बघायला भेटत असतात. याला आपण काय म्हणतो बरं, दिस इज अ रेटिक्युलेट व्हेनिएशन. नेक्स्ट वन जर म्हटलं आपण तर स्टेम. स्टेम विषयी जर बोलायचं झालं तर स्टेम कसा असतो बरं, मोनोकॉटचा हा एकदम फ्लेक्झिबल किंवा त्याच्यामध्ये आपण जर म्हणू शकतो सॉफ्ट वीक स्टेम येत असतो, बरोबर. आणि जर इकडे जर आपण बघितलं तर डायकॉट मध्ये हार्ड असतो, ओके. आणि नंतर तो उडी ज्याच्यावरनं मात्र काय असेल, उडी एक कव्हर म्हणजे आपण असं म्हणतो ज्याच्यात बार्क वगैरे म्हणजे साल वगैरे येत असते बऱ्याचशा ह्याच्यामध्ये, ओके. सॉफ्ट असतो, वीक असतो आणि इथे मात्र आपण ग्रीन पण म्हणू शकतो, ओके. मग अशा पद्धतीने आपल्याला बघायला भेटेल की स्टेम इज अ सॉफ्ट, वीक और ग्रीन, हार्ड अँड उडी, ओके. आता जर आपण म्हटलं सीड्स विषयी, नंबर ऑफ हॉल्स और क्वाटिलिडॉन, ठीक आहे. नंबर ऑफ क्वाटिलिडॉन म्हणूया. क्वाटिलिडॉन क्वाटिलिडॉन इन सीड. आपण बघितलं मोनोकॉटिलिडॉनचे 2 इक्वल पार्ट होत नाही, ओके. जसं जर आपण मेथची जर सीड घेतली तर मेथच्या सीडला आपण किती ब्रेक करण्याचा प्रयत्न केला तर काय बघायला भेटतं आपल्याला, तर ती इक्वल पार्ट्स मध्ये ब्रेक होत नाही. याचा अर्थ ती कशी आहे बरं, सिंगल क्वाटिलिडॉन असणार आहे किंवा वन द सीड कंटेन वन क्वाटिलिडॉन. आणि इकडे जर म्हटलं डायकॉट मध्ये सीड विथ 2 क्वाटिलिडॉन, ओके. नेक्स्ट वन एक्झाम्पल घेऊया. चला, एक्झाम्पल मध्ये काय काय घेता येईल आपल्याला. एक्झाम्पल मध्ये आपण जर घेतला मोनोकॉट मध्ये येणारे बाजरा, वीट, ओके, बाजरा. नेक्स्ट वन ज्वार, राईस एक्सेट्रा आपण घेऊ शकतो. डायकॉट मध्ये आपल्याला घेता येतील मँगो, ओके. त्यानंतर टर्मेंटाईन असतील, ओके. वेगवेगळ्या ज्या काही आपण डाळी खात असतो, ओके, पल्सेस. व्हॉट इज द हॅबिटेट ऑफ अ डक अँड अ वाय. ते आपल्याला विचारले ते बरं मात्र डकचे हॅबिटेट कुठले असेल आणि वाय. डक हा जर आपण बघितला तर तो काय बरं, वॉटर बर्ड आहे. इट कॅन इझिली स्विम इन अ वॉटर. तो सहज पाण्यामध्ये काय करू शकतो, स्विम करू शकतो. इट हॅज वेब टोज, यूज लेग्स लाईक अ ओअर्स. बघा, तर तुम्ही ऑब्झर्व केले तर डकचे जे काही लेग मध्ये जर आपण पार्ट बघितला तर हा वेब टोज म्हणजेच त्याच्यामध्ये काय येत असते बरं, एक नेट लाईक पार्ट येणारे जो काय करणारे वेब लाईक पार्ट त्याला स्विम करण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. जसं एखादी छोटी बोट असते त्याला वळवण्यासाठी जसे आपण ओर घेत असतो ना, त्याच पद्धतीने इथे पण काय असेल, डकच्या लेगला येणारे पार्ट. नंतर त्याचे जे फिदर जे असतात ते वेक्सी फिदर असतात. डज नॉट ऍब्झॉर्ब वॉटर, इट आर अ वॉटरप्रूफ. बघा, ज्याचे जे फिदर्स आपण जर बघितले त्याच्यावरती ऑइल किंवा वॅक्सिन लेअर येत असतो, ज्यामुळे काय होतं की डक हा
पाण्यामध्ये भिजत नाही, याचा अर्थ त्याचे जे फिदर असतील ते वॉटर ऍब्झॉर्ब करत नाही. इट आर वॉटरप्रूफ. ते कसे असतात? वॉटरप्रूफ येत असतात. इट इट्स अ स्मॉल फिशेस अँड aquatic प्लांट्स. ज्याचं जर फूड जर आपण बघितलं ते कसं आहे बरं, फिश आणि aquatic प्लांट असतील. त्यामुळे द हॅबिटेट ऑफ द डक इज अँड aquatic. त्यामुळे मात्र डकची जी हॅबिटेट असेल तर ही कशी असणार आहे? aquatic असणार आहे. बरोबर, तो एक पाण्यावर फ्लोट करणारा प्राणी असणार आहे. ओके, नेक्स्ट वन, ऑब्झर्व एनी 5 ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग अँड डिटरमाइन. बघा, आपल्या आजूबाजूला सराउंडिंगला जे काही ॲनिमल आहेत ते आपल्याला ऑब्झर्व करायचे आणि त्यांचं काय लिहायचं आपल्याला, तर त्यांचं हॅबिटेट आपल्याला लिहायचं बरं मात्र. ओके, जसं फर्स्ट वन दिलं आपल्याला टेरेस्ट्रियल ॲनिमल, दुसरं आहे ॲक्वॅटिक, थर्ड वन आहे ॲम्फिबियन्स आणि फोर्थ वन आपण बघूया एरियल. तुम्ही वाटलं तर अजून ऍडिशनली काही घेऊ शकतो. आता टेरेस्ट्रियल म्हटलं तर लँडवर राहणार आहे. मग आपण बघतो काऊ, डॉग, ओके, कॅट, हे जे काही ॲनिमल आहेत आपल्या आजूबाजूला बघतो आपण, तर ते कसं असतं बरं? दिज आर द टेरेस्ट्रियल. ॲक्वॅटिक म्हटलं तर जे फिश, ऑक्टोपस. आता ऑक्टोपस काय आपल्या सराउंडिंगला राहत नाही, त्यामुळे आपण फिश म्हणू शकतो. फिश इज द ॲक्वॅटिक. नेक्स्ट वन ॲम्फिबियन जर म्हटलं आपण, दोज ॲनिमल्स लिव्ह इन लँड ॲज वेल ॲज वॉटर. त्यामध्ये येणारे वर फ्रॉग. ओके, त्यानंतर एरियल ॲनिमल्स मध्ये आपल्याला एक्झाम्पल घेता येणार आहे बर्डचं. ओके, फिफ्थ वन घेऊया आपण बरं. एखाद्या बर्डचा ॲनिमल घेऊया, जसं आपण घेतला स्पॅरो. ओके, किंवा तुम्ही पीकॉक घ्या. सॉरी, इथे घेताना आपल्याला घ्यावं लागेल पॅरट वगैरे घेऊ शकता तुम्ही. ओके, दीज आर द एरियल ॲनिमल्स. ओके, अशा पद्धतीने आपण सहज वेगवेगळ्या ॲनिमलचं क्लासिफिकेशन करू शकतो त्यांच्या हॅबिटेट्सवरनं. तुमचा आन्सर वेगवेगळा असू शकतो. तुमचे मित्र जे असतील ते वेगळे ॲनिमल्स लिहितील, तुम्ही वेगळे लिहिणार आहात. तुम्हाला वाटलं की सर ब्रँचवर राहणारा मंकी आहे, मंकीचं ऍड करून घ्या. ओके, डेझर्टमध्ये राहणारा कॅमल आहे, कॅमलला ऍड करून घ्या, चालेल. पोलर बियर हा मात्र कोल्ड रिजनमध्ये राहतो, तर त्याला ऍड करून घ्या, तरी सुद्धा चालेल. तुम्ही त्यांचे वेगवेगळे एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.